हे दिल्लीत नवे काय खेळ सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी माझं बंगालमधलं कव्हरेज पाहिलं असेल, त्यांना आठवत असेल, की मी बंगालमध्ये म्हटलं होतं, की जर टी-एम-सीच्या 135-140 जागा आल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या 110-120 जागा आल्या, तरी तृणमूल काँग्रेस फुटेल. आपल्यापैकी बरेच प्रेक्षक ते लगेच त्यांना आठवेल. नसेल तर ते जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा. कारण मुळामध्ये एक व्यापक पातळीवरचा दिल्लीच्या राजकारणाचा भाग सुरू आहे. मी काँग्रेसच्या 2 महत्त्वाच्या आणि मोठ्या नेत्यांशी गेल्या 15 दिवसामध्ये ऑफ रेकॉर्ड खूप चर्चा केल्या. त्यांना असं वाटत होतं, की डिलिमिटेशन किंवा महिला रिझर्व्हेशन हे जे बिल आहे, ते भाजप आणणार नाही. कारण आताच त्यांचा पराभव झाला आणि मी त्यांना त्याच वेळेला म्हटलं होतं, की "यू आर अंडर एस्टिमेटिंग बीजेपी." तत्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, त्याला काही याचा अर्थ राहत नाही. ते पूर्वीही नव्हतं, आताही नव्हतं. आणि म्हणून एवढ्या रात्रीस उशिरा का खेळ चाललाय? तर ह्या जो खेळ आहे, तो मूळतः दिल्लीत एक वेगळा पट मांडला गेलाय. ते त्याच्यासाठी सुरू आहे. आणि त्यामुळं पहिल्यांदा टी फुटली, आता शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटेल आणि कदाचित डी सुद्धा भविष्यात काय करेल काही सांगता येत नाही. बिकॉज गेम इज ऑन. पण आधी आपण महाराष्ट्रात काय चाललंय ते टी-एम-सीचं तर तुम्हाला माहिती आहे. श्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती त्यांना जेव्हा कुणकुण लागली ऑपरेशन टायगरची, पहिलं ऑपरेशन टायगर होणारच होतं. ते मला वाटतं राज्याअंतर्गत स्पर्धेतनं काही काळासाठी लांबणीवर पडलं. पण आता दिल्लीश्वरांची भाजपच्या गरज आहे. मग जेव्हा ह्या ऑपरेशन टायगरची कुणकुण श्री उद्धव ठाकरे यांना लागली आणि त्यांनी मातोश्रीवरती बैठक बोलली, त्याच दिवशी मी म्हटलं होतं, की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या फुटीवरती शिक्कामोर्तब झालं. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटणार. कारण जे सो कॉल्ड लोकप्रतिनिधी 5 ऑनलाईन उपस्थित होते, याचा अर्थच होता की ते फुटले. कारण ती जी बैठक आहे, ती बैठक कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये झाली होती, की ज्या वेळेला ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. मग श्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या खासदारांना फोन केला. त्यांची वेळ घेऊन, वेळ कळवून वेल इन ॲडव्हान्स ती बैठक झाली. तरीही 5 खासदार त्या बैठकीला गैरहजर राहिले. आणि आत्ता बातमी येते, की काही खासदार नांदेड मार्गे, काही पुण्यातनं दिल्लीला पोहोचलेत आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तत्वाची भाषणं केली, अशा सगळ्या लोकांची नावं आहेत. श्री ओमराजे निंबाळकर यांचं नाव आहे, श्री संजय जाधव यांचं नाव आहे आणि बाकीची सगळी तुम्हाला नावं माहितीच आहेत. पण ह्या 2 मंडळींनी लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरती, त्यांच्या शिवसेनेवरती कठोरात कठोर टीका केली होती. आज ते तिथे पोहोचल्याची बातमी आहे. सो आय थिंक असं दिसतं आहे, की या सगळ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष केवळ खासदारांच्या पातळीत फुटेल असं नाही, तर 17 एक आमदार पण त्यांचे फुटतील. सो शिवसेनेच्या इतिहासात म्हणजे तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण हे एकनाथ शिंदेची कमाल आहे. एकनाथ शिंदेनी भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात राजकारण खेळत असताना सुद्धा अत्यंत शांतपणे पोटातलं पाणी न डवळू देता वगैरे आपण जे म्हणतो, त्या पद्धतीनं हा डाव टाकलाय. आता त्यांच्या खासदारांची संख्याबळ वाढेल आणि कदाचित आमदारांची संख्या 90 वरती वगैरे येऊ शकते. अशी परिस्थिती आज त्यांचे काहीतरी 65 एक आमदार आहेत. त्यात हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले 17 आमदार आणखी त्याची भरती करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातलेही काही लोक फोडण्याची जोरदार तयारी झाल्याची माझी माहिती. आणि मग ते खासदार आणि ते आमदार जर आपण जोडले, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास 90 एक आमदार होतात. 90 आमदार आणि एवढं मोठं खासदारांचं बळ असलेला एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा एनडीए मधल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असेल आणि त्या पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण अधिक मिळेल. महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे प्रभावशाली नेते होतेच, आणखी प्रभाव त्यांचा वाढेल. आणि हळूहळू उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्णपणे धक्का देत तो पक्षच पूर्ण संपवून टाकण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न होते. सो आज हे 5 खासदार तिथे गेल्यानंतर ते ओम बिर्ला यांना कदाचित, जे मी परवा म्हटले, की टीएमसी सारखा नवीन प्रयोग इथे होईल. टीएमसी पक्षात कुठेतरी ते मर्ज झाले, असं काहीतरी होऊ शकतं. इथं तर त्यांना थेट शिवसेनेतच मर्ज होण्याची संधी आहे. सो व्हॉट दे विल डू, ते काही नवीन पत्र देणार नाहीत. कारण ते शिवसेनेचे जे काही खासदार आहेत, त्या संख्याबळाच्या पेक्षा 2/3 पेक्षा हे जास्त आहे. सो आता ते तिथे जाऊन ओम बिर्ला यांना पत्र देतील आणि ते शिवसेनेमध्ये सहभागी होतील. सो ओमराजे आणि बंडू जाधव हे म्हणायला मोकळेच आहेत, की मूळच्या शिवसेनेतच आम्ही गेलो, तीच खरी शिवसेना.
कारण लोकांनी स्वीकारली आहे, विच इज अ फॅक्ट. सो आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात आज आणखीन एक मोठा भूकंप घडला आणि तो घडला म्हणजे शिवसेना फुटली. या सगळ्या प्रोसेसमध्ये काही प्रेक्षक म्हणतायत पण, की अमित शहा हे खूप मोठे प्रबळ नेते. ते आधीही होते, आता तर झालेच. कारण त्यांनी भारतीय जनता पार्टीचं जे स्वप्न होतं, त्या स्वप्नामधला महत्वाचा भाग होता बंगाल जिंकणं. ते त्यांनी करून दाखवलं. आता पुढचं स्वप्न आहे डिलिमिटेशन करायचं आणि महिला आरक्षण घ्यायचं. तर त्या महिला आरक्षणासाठी राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये त्यांना आणखी संख्याबळ हवंय. आता हे पक्ष फोडले, टीएमसी फोडला, तो तर काय त्यांनी तर एनडीएलाच पाठिंबा दिलाय. आता हा शिवसेना फुटला, तो पण त्यांनी, ते पण ऑब्व्हियसली एनडीएला म्हणजे भाजपला पाठिंबा देतील. आणि शक्यता आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 खासदार वगळता शरद पवार गटातले तेही तिकडे जातील. मग ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करा आणि डीएमके सारखा एखादा पक्ष, की जो श्री राहुल गांधी यांनी विजय थलपतीचा हात आपल्या हातात घेतल्यानंतर तशा अर्थाने नाहीतरी इंडिया आघाडीमध्ये नाहीच आहे. सो त्या सगळ्यांची जर गोळाबेरीज केली तर काय दिसतंय? डिलिमिटेशन पण होईल, महिला आरक्षण पण लागू होईल. सो गेम इज ऑन देअर. नॉट गेम आहे तो मोठा आहे. आणि त्या खेळामध्ये हे पक्ष, हे खासदार फोडणं गरजेचं होतं, ते एकनाथ शिंदेनी फोडलं. आता महाराष्ट्राच्या राजकारणात परिणाम काय होईल तर एकनाथ शिंदे प्रयत्न करतील की इक्वल पातळीवरती, कारण त्यांना आज गणेश नाईक पण बोलतात. तिकडे भारतीय जनता पार्टीमधले अप्रोक्ष वगैरे लोक बोलतात. साताऱ्यामध्ये त्यांच्या चक्क पालकमंत्र्याला मारहाण होते आणि लोक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जळगावमध्ये आणि नाशिकमध्ये एकमेकांची कोंडी करण्याचा हे प्रयत्न करतात. सो इतकं संख्याबळ वाढल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचं राजकीय प्राबल्य वाढेल आणि ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा दावा करू शकतील. समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे संख्याबळ जर बघितलं तर त्यांचे 135, भारतीय जनता पार्टीचे हे 90 वगैरे. सो आता दुसरा एक पट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या निमित्ताने उघडा होताना दिसतोय, उघडला जातोय. ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं अस्तित्व हे अधिकात अधिक सिंक्रोनाइज, संकुचित होत जाईल. भारतीय जनता पार्टीला भविष्यातल्या प्रबळ राजकीय विरोधकासाठी म्हणून एकनाथ शिंदे हे पुढे राहतील किंवा भारतीय जनता पार्टी माहित नाही, कदाचित एवढे सगळेच आमदार घेऊन ते जर भाजपवासीच झाले तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते. त्याची पण चर्चा जोर धरत आहे. सतेज पाटील ते म्हणाले की भाजपनं त्यांना ऑफर दिलेली आहे की तुम्ही सगळ्या आमदारांसह आमच्या पक्षात या आणि मग आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देण्याचा विचार करू. सो हे असं व्यापक पातळीवरचं सगळं राजकारण आहे. आता ज्याचा उल्लेख श्री संजय राऊत यांनी आता एक्सवरती पोस्ट करून केला की 15 कोटी वगैरे नगण्य रक्कम आहे. म्हणजे संजय राऊतांनी सुद्धा इतकी कमी रक्कम का केली? का 50 कोटी रुपयाची चर्चा सुरू. कदाचित बंडू जाधव यांना एखादं मंत्रिपद पण मिळू शकतं. त्याच्यासाठी ही रिशफल थांबलेली केंद्रीय मंत्रिमंडळाची. आणि त्याच्यातनं हे राजकारण इतक्या व्यापक पातळीवरती गेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला, राष्ट्रवादी फुटण्याची जोरदार तयारी शक्यता आहे आणि केंद्रामध्ये 2 मंत्रिपदं घेऊन एकनाथ शिंदे हे केंद्रात आणि राज्यामध्ये आणखी प्रबळ होतील. कारण आम्ही त्या दिवशीच म्हटलं होतं की टीएमसी मधल्या पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांचं जे महत्व आहे ते कमी होईल. नाव ही रिगेन. त्यांनी आता आपली राजकीय ताकद पुन्हा नव्याने उभा केली आणि ती राजकीय ताकद आज ज्यावेळेला हे खासदार दिल्लीमध्ये पोहोचतील आणि तिथे जाऊन आपला पाठिंबा एनडीएला देतील, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सहभागी होतील, त्याच्यानंतर राजकारण बदलेल. आता अरविंद सावंत, संजय राऊत वगैरे ही मंडळी हे दिल्लीत पोहोचले, त्यांच्या हातात काही नाही. व्हॉट दे विल डू? ते प्रोटेस्ट करतील, कायदेशीर सल्ले घेतील वगैरे. त्याला काही अर्थ राहिलेला नाहीये. हे राजकारण आता पूर्णपणे खुलं झालंय. ते इतक्या तातडीनं का घडवलं जातंय? टीएमसी इतक्या तातडीने का फोडला? शिवसेना इतक्या तातडीने का फोडली? आय थिंक दिल्लीमध्ये एक नवीन राजकारण खेळलं जात आहे, जाण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण जे मंजूर झालेलं आहे, पण ते केव्हापासून लागू करायचा मुद्दा होता. तो आता लागू होईल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा केंद्रस्थानी असेल. पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हणालो की 11:30 वाजलेत, उशीर झालाय. पण तरी सुद्धा ही राजकीय घडामोड इतकी महत्वाची होती की तुम्ही पण एवढ्या संख्येनं बघताय. याचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जसं माझं लक्ष आहे तसंच तुमचं पण लक्ष आहे. फक्त मधले पदर मी अनेक लोकांशी बोलतो म्हणून आणि पत्रकार असल्यामुळे ते लक्षात येतं की आपल्याला ह्याचे बंध काय ते महाराष्ट्रासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आमच्या ह्या प्रयत्नाला चॅनल सबस्क्राईब करून, राईट, हे व्हिडिओ महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचून आम्हाला तेवढीच तुमच्याकडे मदतीची अपेक्षा आहे. मी थांबतोय. गुड नाईट.